नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे, पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात। पुनर्जन्माची कथा। शब्दांच्या सावल्या। खेड्यापासून दूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं देवकुळे। या गावात एक पुरातन मंदिर होतं, ज्याच्या गाभाऱ्यात एक जुनं काळं पिवळं पाषाण मुळं नजरेत भरतं। म्हणतात, हे मंदिर हजारो वर्षांचं आहे। गावकऱ्यांच्या मते इथे एक राजा होता, राघवेंद्र। त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा इथे अडकून राहिला आणि दर 100 वर्षांनी तो पुन्हा पुनर्जन्म घेतो। ही फक्त एक लोककथा होती, जोपर्यंत आरवचा जन्म झाला नाही। प्रकरण 1। अज्ञात ओढ। आरव पुण्यात वाढलेला, इंजिनियर झाला, पण त्याच्या मनात कायम एक विचित्र ओढ होती, सह्याद्रीच्या जंगलांकडे। लहानपणापासून त्याला स्वप्न पडायची, एका भल्या मोठ्या राजवाड्यातील, तलवारींचा आवाज, युद्धाचा धूर, एका सुंदर स्त्रीचे रडणारे डोळे आणि एकच नाव, मृणाल। आईवडील त्याच्या या स्वप्नांवर हसत, पण आरव मात्र आतून हलत असे। 25व्या वाढदिवसाला आरवने ठरवलं, माझ्या स्वप्नातल्या जागेला भेट दिलीच पाहिजे। शोधता शोधता त्याला देवकुळे गावाची माहिती मिळाली। गावात शिरताच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला। हवा वेगळी वाटत होती। मंदिराजवळ जाताच त्याच्या डोक्यात आवाज घुमला, तू आलास अखेर। प्रकरण 2। ओळख विसरलेली पण मनात कोरलेली। गावातल्या म्हाताऱ्या बाई वासंती काकी त्याला पाहून थबकल्या। तू तू राजा राघवेंद्र। त्या किंचाळल्या। आरव गोंधळला। काकी, मी आरव, इथे पहिल्यांदाच आलोय। पण काकी म्हणाल्या, तू दर 100 वर्षांनी येतोस। पूर्वी मी फक्त कथेत ऐकायचे, पण माझ्या आजीने तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगितली होती। तू आणि मृणाल, तुमचं प्रेम आणि तुमचं बलिदान। आरवला हे ऐकून झटका बसला। त्याच्या स्वप्नातली स्त्री मृणाल खरंच होती। प्रकरण 3। त्या जन्माची कथा। वासंती काकींनी त्याला एक गुहागृह दाखवलं, जे गावकऱ्यांच्या मते शापित होतं। तिथं जणू काळच थांबला होता। आत शिरताच आरवची छाती धडधड वाढली। एका शिळेवर त्याला कोरलेला मजकूर दिसला, राजा राघवेंद्र आणि राजकुमारी मृणाल प्रेमासाठी मृत्यू पत्करले। पण प्रीतीची गोष्ट अपूर्ण राहिली। पुनर्जन्मात पूर्ण होईल। आरवला आठवलं, गंधारगड युद्ध, मृणालची आत्महत्या आणि आपला मृत्यू। डोळे मिटले आणि चित्र समोर साकारली। प्रकरण 4। पुन्हा भेट। त्या रात्री गावात उत्सव होता, मंदिराचा जत्रा। आरवने गर्दीत एक मुलगी पाहिली, निळ्या साडीतील, डोळ्यात एक गूढ शांतता। तो थबकला। मृणाल त्याच्या तोंडून निघून गेलं। ती थबकली। तुम्ही? मी आरव आहे, पण माझं मन म्हणतं, मी राघवेंद्र आहे। ती काही न बोलता नुसती बघत राहिली। मग म्हणाली, माझं नाव मिहिका, पण लहानपणापासून मी एकच स्वप्न पाहते, एका तलवारीचा, एका राजाच्या मृत्यूचा आणि माझ्या मृत्यूचा। त्यांना समजलं, काळाच्या गाठी पुन्हा जुळू लागल्या होत्या। प्रकरण 5। अपूर्णतेचा शाप। गावात काही वाईट घटना घडू लागल्या, पिकं जळू लागली, विहिरी आटल्या। गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शापित गुहाला दोष दिला। वासंती काकींनी सांगितलं, तुम्ही दोघं जरी पुन्हा भेटलात तरी शाप संपणार नाही। कारण त्या जन्मात तुमचं प्रेम संपूर्ण झालं नाही आणि तुम्ही प्राण दिल्यावर तुमच्या आत्म्याने शाप घेतला, जोपर्यंत पुन्हा भेटून प्रीती पूर्ण होत नाही, गावही मुक्त होणार नाही। आरव आणि मिहिका समजून गेले, ही केवळ प्रेमकथा नव्हे, तर त्यांची जबाबदारीही होती। प्रकरण 6। पूर्णत्व। मंदिरात त्या दिवशी विशेष पूजा होती। आरव आणि मिहिका एकत्र गाभाऱ्यात गेले। पुजाऱ्याने म्हटले, देवाच्या साक्षीने प्रेमाला संपूर्णता मिळो, मागच्या जन्माचे ऋण मिटू देत। जणू वातावरणात काहीतरी बदलले। दोघांच्या कपाळावर प्रकाश पडला। मंदिराच्या पाषाणातली मूर्ती चमकली। एक आवाज उमटला, शाप संपला। गावात पाऊस पडू लागला। विहिरी भरल्या। लोक आनंदित झाले। समारोप कालाच्या पल्याड। आरव आणि मिहिका पुण्याला परत गेले। त्यांनी आपापल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली, परंतु त्या प्रेमाच्या धाग्यांनी पुन्हा एकत्र विणलेले। कधी कधी ते देवकुळे गावाला भेट द्यायचे। मंदिराजवळ उभं राहून दोघं हसायचे, कारण त्यांना माहीत होतं, वेळ कुठेही असो, जन्म कोणताही असो, प्रेम हे शेवटी पूर्णत्वच शोधत असतं। कशी वाटली गोष्ट? नक्कीच आवडली असेल तुम्हाला, अशी मला खात्री आहे। चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा। पण लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद सर्वांना।